श्री स्वामी समर्थ. सर्वप्रथम मी स्वामीच्या पवित्र चरणी प्रार्थना करते की हे स्वामी राया, सर्व भक्तांना सुखात, आनंदात, ऐश्वर्यात ठेव. सर्वांना उत्तम आरोग्य लाभो आणि सर्वांचं कल्याण कर. मंडळी, मानवाचं आयुष्य ही एक विलक्षण यात्रा आहे. कधी आनंद, कधी वेदना, कधी यश तर कधी अपयश. अशा अनेक टप्प्यातून प्रत्येक जण स्थैर्य, शांती आणि अंतर्गत बळ शोधत असतो. पण खरा प्रश्न असा की ही शक्ती मिळते कुठून? पैसा, प्रतिष्ठा किंवा लोकांची स्तुती हे सगळं क्षणभंगुर आहे. खरी शक्ती तर त्या दिव्य नामात दडलेली आहे, ज्या नामाने अनादी काळापासून भक्ताच्या हृदयाला आधार दिला आहे. ते म्हणजे श्री स्वामी समर्थ नाम. हे नाम म्हणजे फक्त शब्दाचे उच्चारण नाही, ही स्वतः एक चेतना आहे, एक दिव्य कंपन आहे. जिथे हे नाम आहे तिथे स्वतः स्वामींची उपस्थिती असते. जेव्हा एखादा भक्त स्वामी नामाचा जप करायला सुरुवात करतो, तेव्हा हळूहळू त्याच्या आयुष्यात अविश्वसनीय परिवर्तन घडू लागतात. नमस्कार मंडळी, तुम्हा सर्वांचं श्री स्वामी समर्थ मराठी भक्ती चॅनलमध्ये खूप मनपूर्वक स्वागत आहे. आज आपण जाणून घेणार आहोत की श्री स्वामी समर्थांचे नाम जपत राहिल्याने भक्तांना कोणत्या 11 अद्भुत शक्ती प्राप्त होतात. 1. पापनाश आणि अंतःकरण शुद्धीची शक्ती. स्वामी नामाची सर्वात विलक्षण शक्ती म्हणजे अंतरात्म्याची शुद्धी. मनुष्य अनेक जन्माच्या संस्काराचा भार घेऊन येतो, ज्यामुळे मन अस्थिर आणि जड होतं. पण स्वामी नामाचा जप सुरू केल्यावर पाप कर्म कमी व्हायला लागतात. स्वामी नामापेक्षा मोठं तीर्थ या जगात नाही. हे नाम मनाला निर्मळ करतं आणि भक्ताला दिव्य मार्गावर नेऊन ठेवतं. 2. आत्मबळ आणि धैर्याची शक्ती. स्वामीचे नाम जपत राहिल्याने भक्ताच्या अंतःकरणात अद्भुत आत्मविश्वास निर्माण होतो. संकट आली की सामान्य माणूस घाबरतो, पण स्वामी भक्त डगमगत नाही. त्याच्या मनात एकच भाव असते, स्वामी माझ्यासोबत आहेत, मग मला भीती कशाची. हे आंतरिक धैर्य कोणत्याही परिस्थितीत खचू देत नाही. 3. भक्ती आणि श्रद्धेची शक्ती. सुरुवातीला भक्त केवळ उच्चार करतो, पण हळूहळू ते नाम मनाच्या खोलवर उतरते. स्वामीनामामुळे हृदयातून अज्ञान, पाप आणि भ्रम नष्ट होतात. ही भक्ती शक्ती मनाला नम्र आणि प्रेमळ बनवते, ज्यामुळे सभोवतालचे लोकही प्रभावित होतात. 4. मानसिक शक्ती आणि शांती. आजच्या तणावपूर्ण जीवनात स्वामी नाम हे मनशांतीचे साधन आहे. यामुळे मनाची चंचलता कमी होते आणि क्रोध, द्वेष, मत्सर यासारखे नकारात्मक तत्वे नष्ट होतात. स्वामी नाम म्हणजे मनातील अस्थिर वादळाला शांत करणारा दिव्य स्पर्श आहे. 5. सांसारिक जीवनात यश मिळवून देणारी शक्ती. स्वामी नाम केवळ अध्यात्मासाठी नाही, तर ते सांसारिक जीवनातही यश देते. त्याचे मन स्थिर असते, तो शिक्षण किंवा व्यवसायात उत्कृष्ट कामगिरी करतो. नामस्मरणामुळे एकाग्रता वाढते, आळस दूर होतो आणि विजयाचा मार्ग मोकळा होतो. 6. असाध्य रोग निवारण आणि आरोग्यदायी शक्ती. जप आणि ध्यान यामुळे शरीरातील तणाव कमी होऊन रोगप्रतिकारशक्ती वाढते आणि स्वामी नामाची पवित्र कंपने शरीराच्या प्रत्येक पेशीपर्यंत सकारात्मक ऊर्जा पोहोचवतात. अनेक भक्तांना कठीण आजारातून या नामाने सुटका मिळाली आहे. 7. आकर्षण आणि व्यक्तिमत्वाची दिव्य शक्ती. स्वामी नामाचा जप करणाऱ्याच्या चेहऱ्यावर एक वेगळीच दिव्य क्रांती आणि चमक येते. त्याची वाणी मधुर आणि नम्र बनते. अशा व्यक्तीच्या उपस्थितीनेच लोकांच्या मनात आदर आणि विश्वासाची भावना जागृत होते. 8. करुणा आणि सेवेची दिव्य शक्ती. हे नाम भक्ताच्या हृदयात सर्व जीवजंतू प्रती दया निर्माण करते. तो केवळ स्वतःचा विचार न करता इतरांच्या कल्याणासाठी प्रेरित होतो. खऱ्या भक्ताचे शब्द आणि नजर लोकांमधील दुःख शांत करण्याचे साधन बनते. 9. मोक्ष आणि परमशक्तीची प्राप्ती. स्वामी नाम हे अमृता समान आहे. हे आत्म्याला थेट स्वामीची दिव्य चेतनेशी जोडतं. सांसारिक बंधनातून मुक्त होऊन आत्म्याला खरी शांती आणि मोक्ष मिळवून देण्याची ताकद या नामात आहे. 10. साधनेची आणि अनुशासनाची शक्ती. दररोज नामस्मरण केल्याने मनाचे भटकणे थांबते. ही एकाग्रता व्यक्तीला त्याच्या कामात आणि साधनेत तन्मयता मिळवून देते. हे नाम जीवनाचा आधार आणि प्रेरणेचे स्रोत बनते. 11. मृत्युंजय शक्ती. प्रत्येक मनुष्याला मृत्यूची भीती असते, पण स्वामी नाम जपणारा भक्त जाणतो की आत्मा अमर आहे. हे नाम त्याला मृत्यूच्या क्षणीही निर्भयता आणि समर्पण भाव प्रदान करते. भक्तांनो, आता वेळ आली आहे की आपण फक्त ऐकण्यापुरते मर्यादित न राहता स्वामी नामाला जीवनाचा अविभाज्य भाग बनवावे आणि दररोज काही क्षण शांत बसून श्री स्वामी समर्थ जप करा. हा अनुभव तुमच्या आयुष्याला नव्या प्रकाशाने उजळून टाकेल.
जर हा संदेश तुमच्या हृदयाला स्पर्शून गेला असेल तर इतरांपर्यंत नक्की पोहोचवा आणि चॅनलला सबस्क्राईब करा आणि तुमचे अनुभव कमेंटमध्ये नक्की सांगा. धन्यवाद. श्री स्वामी समर्थ.